इर्शाळगड किल्ल्याजवळ नढाळ नावाचं गाव आहे, जे ओल्ड मुंबई पुणे हायवेवरती आहे. ओल्ड मुंबई पुणे हायवे सोडला, नढाळ गावाच्या दिशेने आलात की तुम्हाला एक रेल्वेचा असा सबवे दिसतो. या सबवे खालून जाताच आपल्याला डाव्या बाजूला JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था दिसते आणि याच कॉलेजजवळ आपल्याला एक मंदिराचे बांधकाम पाहायला मिळते. भरपूर अशी पार्किंग स्पेस आहे इथे, त्यामुळे जर का तुम्ही गाडीने तुमच्या व्हेकलने येणार असाल तर बाईक असो किंवा 4 व्हीलर इझिली तुम्ही पार्क करू शकता. समोर दिसतंय ते मंदिर आहे आणि सभामंडप आहे. आणि जसं मी बोललो की इथे भरपूर पार्किंग स्पेस आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त दिवस चांगला निवडा आणि या, कारण का गर्दी असल्यानंतर ही पार्किंग स्पेस देखील कमी पडते. जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप चांगला कॉन्टेंट तुम्हाला पाहायला मिळेल. मी आत्ता आलो आहे पंचायतन मंदिरात. हे मंदिर आहे ओल्ड मुंबई पुणे हायवेवरती आणि नढाळ नावाचं गाव आहे, तिथे हे बनवलेलं आहे, रिसेंटली बनवलेलं आहे. सो खूप नवीन आणि प्रॉपरली प्लॅन्ड मंदिर म्हणता येईल. जर का आपल्याला फॅमिलीसोबत काही वेळ घालवायचा आहे, मुलांसोबत वेळ घालवायचा आहे, तर हे मंदिर खूप सुंदर आहे, जिथे तुम्ही फ्रेश होण्यासाठी थोडंसं रिक्रिएशनल एरिया म्हणून आपण या मंदिराला कन्सिडर करू शकतो. या व्लॉगमध्ये आपण इथले 5 मंदिर तर पाहणारच आहोत आणि इथली सुंदरता देखील पाहणार आहोत. इथे यायचंच झालं तर तुम्ही जवळपास 1.5 ते 2 तासामध्ये पोचू शकता. मुंबईतून 60 किलोमीटरचं अंतर आहे माझ्या घरापासून, म्हणजे पकडून चला 60 ते 70चा डिफरन्स आहे. नवी मुंबईमधून येत असाल तर 1 तासाभरात तुम्ही लगेच पोचू शकता. लोकेशनचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केले, त्याचबरोबर गुगल लिंकसुद्धा ॲड केलेली आहे. खूप सुंदर परिसर आहे, तर हा व्लॉग पहा आणि नक्की तुम्ही ठरवाल तुमच्या कुटुंबासोबत इथे यायला वेळ घालवायला. गाडी पार्क केल्यानंतर समोरच आपल्याला दिसतं ते पंचायतन मंदिराचे प्रवेशद्वार. आतमध्ये आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला मस्त अशा पायऱ्या दिसतात. त्या पायऱ्यावरती चढून येताच एक सुंदर असा दीपस्तंभ दिसतो. त्या दीपस्तंभाच्या बाजूला सुरुवात होते पंचायतन मंदिराची. इथे बरंच काही आहे पाहायला. त्याचबरोबर इथे सभामंडप पण आहे, किंवा ज्याला आपण बँक्वेट हॉल वगैरे म्हणू शकतो. आणि इथे काही इव्हेंट्स पण होतात, आणि ज्या दिवशी मी आलेलो तेव्हा एक इव्हेंट पण चालू होता. पंचायतन मंदिर हे नढाळजवळ असल्यामुळे इथे वीकडेजला गर्दी कमी असते, पण वीकेंडला भरपूर गर्दी असते. पहिलंच मंदिर पायऱ्या चढून वर आल्यावर दिसतं ते आहे साईबाबांचं. साई भक्तांसाठी खरंच खूप चांगलं ठिकाण आहे. दर्शन घ्यायला आत गेलो आणि पाहता क्षणी शिर्डीची आठवण झाली. सुंदर अशा संगमरवरी दगडामध्ये इथली ही मूर्ती कोरलेली आहे आणि त्यामुळे एक वेगळीच सुंदरता यायला येते. हा परिसर खरंच खूप सुंदर आहे. या मंदिराला पंचायतन म्हणतात कारण इथे 5 मंदिर आहेत. पहिलं आपण मंदिर तर पाहिलंच साईबाबांचं. आता आपण पाहूया मयुरेश्वराचं. मयुरेश्वर गणेश मंदिर. गणपतीची सुंदर रेखीव मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. मी स्वतः गणपतीचा भक्त आहे. माझं एक वेगळंच नातं आहे गणपतीशी, त्यामुळे गणपतीचे दर्शन घेतले, मन प्रसन्न झालं. जो काही देखावा केलेला आहे या मंदिराचा तो खरंच खूप सुंदर आहे. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर संकटमोचन हनुमानाचे 3रे मंदिर लागते. मंदिराच्या आत जायच्या आधीच माझं लक्ष गेलं ते उरलेल्या 3 मंदिरांकडे आणि हा फुटेज क्लिक केला. खूप सुंदर दिसतं हे मंदिर. एक वेगळाच ॲस्थेटिक आहे या मंदिराला. आतमध्ये हनुमंताची मूर्ती खरंच खूप सुंदर दिसत होती. जे मूर्त्या आपण किल्ल्यांवरती पाहतो तशाच स्वरूपात ही मूर्ती होती. आपण किल्ल्यांवरती चप्पेटदान मूर्ती पाहतो, तर इथे आपल्याला हातात हिमालय धरलेले व पायाखाली पनवती धरलेले हनुमंत दिसत होते. तुम्ही जसे जसे एक मंदिर पाहत जाता तसे तसे वेगवेगळे अँगल तुमच्या समोर या मंदिराचे दिसू लागतात. हनुमंताच्या मंदिरानंतर मी पोचलो नढाळेश्वर महादेवांच्या मंदिराकडे. शिवलिंग आहे, महादेव आहेत आणि खूप सुंदर असे द्वारपाल कोरलेले आहेत. ते आपल्याला ह्या सगळ्या मंदिरांच्या बाहेर दिसतील. खूप सुंदर अशा कोरलेल्या ह्या मूर्त्या तुमचे लक्ष वेधून घेतात. आणि महादेवांची मूर्ती आहे तर नंदी तर असणारच. नंदींना नमस्कार केला
आणि आतमध्ये आलो. आतमध्ये येताच मला नढाळेश्वर महादेव दिसले. नढाळेश्वर महादेव का, तर ह्या गावाचं नाव आहे नढाळ, जसं मी आधी म्हटलं, आणि हे नढाळ्यात असल्यामुळे या महादेवांचे नाव नढाळेश्वर ठेवले. नढाळेश्वर महादेवांच्या मंदिराचे दर्शन घेतल्यावर आपण दर्शन घ्यायला पोचतो ते महाराष्ट्राची आराध्य दैवत आई तुळजाभवानीचे. तुळजाभवानी म्हटली की राजा शिव छत्रपती, शंभूराजे व जिजाबाई हे तर डोळ्यासमोर उभे राहतातच, त्याचबरोबर आई भवानीच्या आशीर्वादाने केलेला पराक्रमसुद्धा डोळ्यासमोर उभा राहतो. मंदिराचं बांधकाम खरंच खूप सुरेख आहे. सगळ्या गोष्टींकडे प्रॉपर लक्ष दिलेलं आहे. दीपस्तंभ हे सगळं आपल्याला इर्शाळगडाच्या पायथ्याला पाहायला मिळतं. इर्शाळगडला देखील महाराजांचा इतिहास लाभलेला आहे. स्वराज्यात आलेला गड आहे. त्याचबरोबर मंदिर झाल्यावर आपल्याला समोरच एक भिंत दिसते, ज्यावर काही म्युरल्स लावलेले आहेत आपल्या देवी देवतांचे. एक एक करून ते पाहिले, त्यांचे दर्शन घेतले व परत हे मंदिर थोडंसं न्याहाळलं. खरंच खूप सुंदर दिसून येतं हे मंदिर. कुठल्याही अँगलनी पाहिलं की मनात बसतं. अशी मंदिरं बांधायची खरंच खूप गरज आहे, कारण एक रिक्रिएशनल एरिया आपण ह्याला कन्सिडर करू शकतो, स्पिरिच्युअली पण आणि पीसफुली पण. या मंदिराला 2 एंट्रन्स आहेत. एक मंदिराकडे जातो तर दुसरा बँक्वेट हॉलकडे. आज जेव्हा मी आलेलो तेव्हा काहीतरी इव्हेंट चालू होता. मला असं वाटतं मुंज चालू होती, त्यामुळे तो हॉल आधीच बुक्ड असल्यामुळे तिथे मला एंट्री नाही मिळाली. पण एवढं मी सांगू शकतो की तुमच्या जर का काही इव्हेंट्स असतील तर इथल्या मॅनेजमेंटशी बोलून तुम्ही ते नक्की करू शकता. ठिकाण खूप सुंदर आहे, स्पेशियस आहे. खाली कॅन्टीनसुद्धा आहे, जिथे तुमच्या केटरिंगची किंवा जेवणाची अरेंजमेंट करू शकतो. त्यामुळेच मला असं वाटतं इथे इव्हेंट्स सुरू केलेले असणार. सगळ्या फॅसिलिटीज जर का इथे असतील तर असे इव्हेंट्स असल्या ठिकाणी करायला काहीच हरकत नाही. आणि जर का फॅमिलीसोबत वेळ घालवायचा असेल तर लहान मुलांना घेऊन तुम्ही या लॉन एरियामध्ये निवांत संध्याकाळचे बसू शकता. तर मग हे होते पंचायतन मंदिर. खरंच खूप सुंदर मंदिर आहे. फॅमिलीसोबत एकदा तरी व्हिजिट करा. मी आधी पण आलेलो, पण ब्लॉग करायचा विचार नव्हता. पण बऱ्याच वेळा आपण रिक्रिएशनल एरिया म्हणून मॉलमध्ये जातो, त्यापेक्षा कधी कधी मुलांना घेऊन अशा ठिकाणी यावं, त्यांच्यातली भक्ती वाढते. इथे बराच वेळ घालवल्यानंतर भूक लागलेली आणि आम्ही ओल्ड मुंबई पुणा हायवेवरती असल्यामुळे आम्ही मार्ग धरला दादा कोंडकेंच्या बागेश्री हॉटेलकडे. दादा कोंडकेंचे हे बागेश्री हॉटेल तुम्हाला माहीत असेल तर चांगलंच आहे, नसेल माहिती तर थोडक्यात सांगतो. ही जागा दादा कोंडकेंनी विकत घेतलेली आणि नंतर इथे हॉटेलसुद्धा त्यांनी चालू केलेलं. इथे आल्यावर दादा कोंडकेंच्या सगळ्या आठवणी आपल्यासमोर उभ्या राहतात, मग ते राजकारणातलं असोत किंवा सिनेसृष्टीतल्या. तुम्ही जर का आला नसाल तर नक्की या. हे दादा कोंडकेंचं हॉटेल तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जाईल. इथलं जेवण देखील खरंच खूप चांगलं आहे. माझा अनुभव तरी चांगला आहे आणि इथे मी बऱ्याच वर्षांपासून येतोय. जेवलो आणि मग आम्ही निघालो आमच्या घराकडे. जाता जाता अभिषेकने लावले आनंद शिंदेंची गाणी. तुम्हाला तर माहिती आहे त्यांची गाणी कशी असतात. हसत खेळत आम्ही मुंबईच्या मार्गाने निघालो आणि घरी पोचलो. तर मग तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला बराच नवीन कॉन्टेंट पाहायला मिळेल. भेटूया नवीन व्लॉग सकट. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय.